श्री स्वामी समर्थ. बघा 13 तारखेपासून आपला पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना सुरू झालेला आहे. हा महिना खूप पवित्र मानला जातो आणि हा महिना भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला समर्पित असल्यामुळे या महिन्यापासूनच खूप व्रतवैकल्य केली जातात आणि सणावारांना सुरुवात होत असते बघा याच महिन्यापासून. त्याच्यामुळे हा महिना खूप पवित्र मानला जातो बघा. आणि याच महिन्यात आपल्याला श्रावण सोमवार किंवा बाकीचे सणाला सुरुवात होत असते. तर खूप जणांची इच्छा असते बघा की मला 16 सोमवारची सुरुवात करायची आहे. तर हा श्रावण महिना खूप पवित्र असल्यामुळे आणि भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला समर्पित असल्यामुळे या पहिल्या सोमवारपासून आपण 16 सोमवारची सुरुवात करू शकतो बघा. सारख्या पवित्र महिन्यापासून सुरुवात करायची असते बघा. 16 सोमवार हे श्रावण महिन्यापासूनच सुरू करायचे असतात आपल्याला. आता ह्या सोमवार सुरू करण्याच्या अगोदर हे सोमवार कोणी करावे तर कुमारिकांनी केले तरी चालतात, पुरुषांनी केले तरी चालतात, स्त्रियांनी केले तरी चालतात बघा. कोणीही हे व्रत करू शकतं बरं का. आता हे व्रत आपण कशासाठी करणार आहोत, आपली कुठली इच्छा आहे आणि आपण हे सोमवार व्रत कशासाठी केलं जातं हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर चला तर मग आता हे व्रत कशासाठी केलं जातं. कुमारिका आपल्याला विवाह होत नाही किंवा विवाहामध्ये अडचणी येतात किंवा विवाह जुळून येत नाही, त्याच्यासाठी पण हे 16 सोमवारचं व्रत केलं जातं. आणि बघा दुसरं आहे संतान प्राप्तीसाठी बघा. संतान प्राप्ती म्हणजे काही जणांना खूप दवाखाने, हॉस्पिटल किंवा खूप काही पण करतात पण त्याचा गुण येत नाही, कुठल्याच गोष्टीचा गुण येत नाही आणि फरक पडत नाही. मग त्याच्या संतान प्राप्तीसाठी 16 सोमवारचं व्रत केलं जातं. हे खूप अधिक फलदायी मानलं जातं बघा. हे व्रत त्याच्यासाठी केलं जातं. आणि सौभाग्य प्राप्तीसाठी, सुख प्राप्तीसाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. आणि आता हे दुसरं आपल्या आता ह्याच्यात आपल्या नवरा बायकोमध्ये सतत वाद विवाद खटके उडतात किंवा काही कारण नसताना भांडण तंटे होतात घरात. आपल्या नवरा बायकोचं चांगलं जुळावं करावं त्याच्यासाठी सुद्धा हे 16 सोमवारचे व्रत केले जाते. किंवा आपला एक जवळचा व्यक्ती दुरावत चाललेला आहे किंवा खूप तफावत पडत झाली, आपल्या जवळच्या व्यक्तीने चांगले वागावे आणि आपल्याला जुळवून घ्यावे याच्यासाठी सुद्धा हे व्रत केले जाते. आता तुम्ही तर समजून घेतलेलं आहे की सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आपल्या सौभाग्य वाढीसाठी हे व्रत केलं जातं, संतान प्राप्तीसाठी केलं जातं, विवाहासाठी केलं जातं. हे साक्षात पार्वती मातेने केलेले व्रत आहे. त्याच्यामुळं हे व्रत कशासाठी करावे हे आपण समजून घेतलेले आहे बघा. या व्रताचा खूप महिमा छान आहे. आणि आता पहिल्या सोमवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तुमची कुठली इच्छा आहे किंवा तुमची कुठली अडचण आहे हे तुम्हालाच तुम्ही जाणून घ्या कशासाठी करायचं ते काय. आणि सुरुवात करताना पहिल्यांदा आपण लवकर उठायचं आहे बघा. आणि लवकर उठून आपल्याला पूजेची तयारी आदल्या दिवशीच करायची आहे. आपल्याला आदल्या दिवशी करून आपल्याला पूजेची तयारी ठेवायची आहे आदल्या दिवशी. आता हे व्रत करताना ही एक चूक करू नका तुम्ही. कुठली चूक तर आहे ना, सोमवारीच आपल्याला सोमवार धरायचं आहे आणि सोमवारीच आपण बेलपत्र तोडून आणतोय. आता सगळ्यांनाच माहीत असेल की आहे ना, बेलपत्र हे सोमवारी कधीही तोडू नये बघा. त्याच्यामुळं आपल्याला सोमवार करायचं तर आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची आहे. पंचामृत, बेल, फूल, फळ, पांढरी फुलं आणि नंतर आपल्याला तुपाच्या वाती, नंतर आपल्याला पंचामृतासाठी दूध, दही, तूप, साखर हे सर्व काही आपल्याला तयारी करून ठेवायची आहे बघा. आणि आपण विकत जरी बेल आणणार असेल तरी रविवारी आणून ठेवायचं आहे, सोमवारी आणायचं नाही. सोमवारी तोडलेल्या बेलाला दोष लागतो त्याच्यामुळं. आणि विकत जरी आणायचं तर रविवारीच आणून ठेवा. आणि शक्यतो बाहेरच्या जास्त वस्तू वापरू नका. दूध दही आपण घेतलेले तर दही पण आपण घरचंच तयार करून हे करा, तूप पण घरचंच हे करा तुम्ही. त्याच्यामुळं बाहेरच्या जास्त काही वस्तू वापरू नका.
आणि आपल्याला ज्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करून आपल्या घरात पूजा ते उरकून घ्यायचे आणि दिवसभरात आपल्याला वाईट विचार मनात आणायचे नाही, चांगल्या मनाने सकारात्मक विचाराने आपल्याला सुरू करायचं आहे. जेवढे होईल तेवढं आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ना. मग जमत ह्या ओम नमः शिवाय एकदम सोपा मंत्र आहे, त्याच्यामुळं दिवसभरात जेवढं होईल तेवढं ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि आपल्याला महादेवाची पूजा करण्याचा सर्वोत्तम टायमिंग हा प्रदोष काळात असतो बघा. प्रदोष काळात केलेली पूजा ही खूप म्हणजे खूप फलदायी मानली जाते. त्याच्यामुळं तुम्ही सोमवारचे व्रताची पूजा जर करत असाल तर तुम्ही प्रदोष काळातच करायची आहे. आता तुम्ही मंदिरात केली तरी चालते किंवा घरच्या घरी केली तरी चालते, तुमची इच्छा की घरात करायचं आहे की मंदिरात करायचं आहे. त्याच्या प्रदोष काळात म्हणजे किती 6:30च्या पुढून ते 8च्या अगोदरचा काळ. त्याच्यासाठी आपल्याला लवकरच सगळी तयारी करायची आहे, आंघोळ ते करून घ्यायचे आणि शक्यतो आपण पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. आणि हे व्रत कोणीही केले तर चालते बघा, स्त्री पुरुष कुमारिका हे सर्वांनी केले तर चालते. आणि नंतर आपल्याला सर्व काही हे करून आपल्याला सोवळ्यामध्ये बसायचं आहे. बसून आपल्याला आसनामध्ये हे करायचं आहे. आपल्या मोठ्या पात्रामध्ये आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे. पिंड ठेवून आपल्याला दीप प्रज्वलन ते करून पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण कशासाठी करत आहोत, काय करत. संकल्प करण्याच्या अगोदर आपल्याला कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे. श्री गणेशांना हळदी कुंकू लावून लाल फूल दुर्वा वाहून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे श्री गणेशा, हे व्रत माझे निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून करायचे आहे. नंतर आपल्याला आपल्या ह्याच्यात म्हणजे हातामध्ये पाणी घेऊन आपण कोणत्या इच्छासाठी किंवा कोणत्या अडचणीसाठी करत आहे त्याचा संकल्प करायचा आहे की अशी अशी माझी इच्छा आहे, त्याच्यासाठी मी 16 सोमवारचे व्रत करत आहे, ते तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या असं म्हणा. आणि त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करून आपल्याला पुन्हा नंतर पाण्याने स्वच्छ करायचे, पात्र बदला. नंतर आपल्याला बेल फूल फूल ते सर्व व्हायचे. आणि बेल वाहताना तुम्ही म्हणजे शिवनामावलीसुद्धा म्हणू शकता. पूजा करताना कोणत्याही देवाची पूजा करताना पहिल्यांदा आपण त्या देवाची स्तुती करणे गरजेचे असते, त्याच्यामुळे तुम्ही शिवस्तुती म्हणू शकता, शिवनामावली म्हणू शकता. हे झाल्यानंतर आपल्याला शांत चित्ताने आपल्याला 16 सोमवारची व्रताची कथा आपल्याला मराठीमध्ये वाचायची आहे बघा. मराठीमध्ये वाचल्यानंतर ना आपल्याला या दिवशी मिठाचे अन्न ग्रहण करायचे नाही. त्याच्यानंतर आपल्याला लसूण ते तर लसूण कांदा तर वर्जच करायचं आहे आपल्याला, पण आपल्याला मिठाचं पण खायचं नाही. आता प्रसाद कशाचा दाखवावा महादेवाला, तर प्रसाद बघा आपल्याला आपण चपाती करतो ना तशी कणिक मळायचे. कणिक मळताना आपल्याला आपण मीठ टाकतो कणिक ते मळताना, तर त्याच्यात मीठ टाकायचं नाही, असंच बिनमिठाची आपल्याला कणिक मळायची आणि अशा जाड चपाती करायची आहे. जाड चपाती करून आपल्याला त्याचा तुकडे तुकडे करून असं चुरमा करायचा आहे. चुरमा किंवा मलिदा म्हणते, तर चुरमा आपल्याला करायचा आहे. ते गूळ घालून तुम्ही चुरमा करू शकता. तर चुरमा करायचा आहे. तर चुरमा करून आपल्याला तुम्ही 2 चपातीचा करा, 1 चपातीचा करा तुमच्या ह्याच्यानुसार. आणि तो प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे महादेवाला. तो प्रसाद दाखवल्यानंतर आपल्याला त्याचे 3 भाग करायचे आहेत. 3 भाग करायचे तर 1 भाग देवाला, 1 भाग गाईला, 1 भाग आपण खायचा आहे तो भाग. असं करायचं आहे आपल्याला. असं 16 सोमवारच्या व्रताला करायचं आहे बघा. स्त्री म्हणलं तर काही काही अडचणी येणारच आहेत, काही हे होणारच आहे. आणि महादेव आपली परीक्षा बघत असतात बघा. त्या परीक्षा म्हणजे ह्यांच्याकडनं पूर्ण होत आहे का नाही, ह्यांची निष्ठा आहे का नाही, करते निष्ठेने करणार की नाही पूर्ण, त्याच्यासाठी खूप म्हणजे ते खूप परीक्षा बघतो देव बघा. आपण कुठलंही व्रत करा, देव आपली परीक्षा घेणार म्हणले की घेणारच. हे व्रत पूर्ण होते का नाही, अडचणी आणणार मुद्दाम, पण कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कुठलीही अडचण येऊ द्या, भ्यायचं नाही पहिल्यांदा.
आपल्याला आपल्या मनात ठरवायचं हे व्रत आपण पूर्ण करायचं म्हणजे पूर्णच करायचं आहे, असं आपल्या मनात निर्धार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता एखाद्या वेळेस स्त्रींना अडचण येऊ शकते बघा, त्याच्यानंतर त्या अडचण जर आली तर त्या दिवशी उपवास धरायचा आहे, पण तो आपल्याला मोजण्यात धरायचं नाही, 16 सोमवारमध्ये धरायचं नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे 16 एकदम कटाक्षपणे चांगल्या मनाने करायचं आहे बघा. ह्याचे खूप नियम असतात 16 सोमवारचे, त्याच्यामुळे नियम पाळून जर तुम्ही केलं तर हे फल हे नक्की मिळणार, म्हणजे नक्की मिळणारच बघा. आणि त्याच्यासाठी आपल्याला बघा अडचण जरी आली तरी आपल्याला कुठलं जरी काय जरी आलं तरी आपल्याला भ्यायचं नाही, तसंच आपल्याला पूर्णपणे करायचं आहे. आता हे व्रत 16 सोमवार केल्यानंतर 16 सोमवार झाल्यानंतर 17व्या सोमवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे बघा. नाहीतर काही काही जण काय करते 16व्या सोमवारीच 16 सोमवार झाले की उद्यापन करते, तसं नाही. 16 सोमवार पूर्ण करायचे आहेत. पूर्ण केल्यानंतर आपण उद्यापन करायचं आहे बघा. आणि उद्यापन करताना आपल्याला म्हणजे आपण जशी पूजा करतो तशीच पूजा करायची आहे. छान अशी आपल्याला चंदन, फूल, बेल, पंचामृत हे सर्व काही आपल्याला घ्यायचं आहे बघा. पिवळे चंदन खूप महादेवाला प्रिय असतं, त्याच्यामुळे पिवळे चंदन, भस्म, बेल, पुन्हा धोत्र्याचे फळ, जे काही लागतं ते सर्व काही आणून आपल्याला ते साहित्यही करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेहमीसारखीच पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर आपण एक म्हणजे बाहेरच्या मंदिरात जाऊन आपण जर अन्नदान केलं तर खूप चांगलं. अन्नदानसारखं पुण्य कुठेही नाही. तुम्ही अन्नदान करू शकता किंवा आपल्याच घरात किंवा 16 जोड्यांच्या दाम्पत्यांना आपण बोलवून त्यांचा यथाशक्ती सत्कार करून त्यांना जेवण ते खाऊ घालू शकता. ते नाही जमत तर एखाद्या तरी आपल्याला जोडप्याला बोलवून त्यांचा यथाशक्ती सन्मान करून त्यांना जेवण घालून हे करायचं आहे. लहान लेकरं घरात असतील किंवा बाहेरचे बोलवून तरी लहान लेकरांना पण बोलवून घरात जेवण घालायचं आहे बघा. तुमच्या यथाशक्तीनुसार जसं जमल तसं आपल्याला ते पूर्ण करायचं आहे बघा. देव खूप म्हणजे खूप परीक्षा बघतो बरं का. त्या परीक्षेला आपल्याला पात्र व्हायचं आहे. त्याच्यासाठी कधी तर भूक लागेल, कधी तर काय तर होईल. म्हणजे कसं असतं, हट म्हणून देव काहीतरी परीक्षा बघत असतो, काहीतरी अडचण आणतच असतं. पण त्या अडचणींना न घाबरता आपण ते व्रत पूर्ण करायचे आहे. आणि हे जर तुम्ही निष्ठेने नियम पाळून जर व्रत हे पूर्ण केले तरी तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील किंवा अडचणी असतील किंवा संसारातील सुख समाधान ऐश्वर्य किंवा नवऱ्या बायकोमधील भांडण असू द्या किंवा घरात कटकट असू द्या किंवा पितृदोष असू द्या, याच्याने पितृदोषसुद्धा नाहीसा होतो बघा. त्याच्यामुळे कुठले पण कारण असू द्या, याच्यानं सौभाग्य ऐश्वर्य हे नक्की मिळणार आणि संतान प्राप्तीमध्ये तर कारगर आहे बघा हे उपाय. त्याच्यासाठी ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांनी आपल्याला संधी चालून आलेली आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे बघा. आणि 16 सोमवारचं व्रत पूर्ण करायचं आहे. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा शंकर महादेव पूर्ण करो हीच महादेवचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.